पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रमाताई, मी किती प्रयत्न करते तुम्हाला बोलतं करण्यासाठी। चिडलायत ना माझ्यावर? तुमचं मंगळसूत्र वाढलं म्हणून चिडला होतात ना? पण हे बघा, दुरुस्त केलंय मी, तुमचं अस्तित्व मान्य केलंय मी। आता हे मंगळसूत्र फक्त तुमचं नाही, आपल्या दोघींचं आहे। पण राघव फक्त माझा आहे। बघा ना, या घरातली माझी पहिली दिवाळी आणि तुम्ही घरात नाही आहात, म्हणजे ही दिवाळी अशीच जाणार तुमच्याशिवाय। काय काय बघतेस? रमाताई, इथेच आहात तुम्ही? मग मी माझं घर सोडून कुठे जाणार? तुम्ही इथेच होते तर माझ्याशी बोलला का नाही? मला दिसल्या का नाही? म्हणजे आनंदीला बहुतेक कळलं नाहीये की तिनं मंगळसूत्र घातल्यानं मी परत आली येते। नाही, पण आता मला हिला सांगण्याची गरज नाही, कारण हिला जर समजलं की मी मंगळसूत्र काढल्यानं गायब होते आणि हिने पुन्हा मंगळसूत्र काढून ठेवलं तर? रमाताई, हा, परत निघून जाण्याचा विचार करताय का? म्हटलं ना, मी कुठेच गेले नव्हते, इथेच होते मी। आणि तू काय काय करत होतीस ना, ते सगळं बघितलंय मी। आणि काय ग, आधी मी जाण्यासाठी काय काय उपाय केलेस? 2 दिवस मी तुला नाही दिसले तर केवढं केलंस? रडलीस काय? मला परत बोलवण्यासाठी तुझा जीव चालला होता। हा, रडले मी, आठवण येत होती तुमची, मला गरज आहे तुमची। रमाताई, अशी अवस्था बघून पण तुम्हाला यावंसं नाही वाटलं? नाही वाटलं, कारण मला तुला धडा शिकवायचा होता। मला तुला हे दाखवून द्यायचं होतं की तुला आणि या संसाराला माझी किती गरज येते। रमाताई, इतकी वर्ष तुम्ही संसार केला, मग तुमची गरज नाकारून कसं चालेल? पण तसं तुम्हाला वाटत असेल तर माफ करा। हा, बापरे, सॉरी म्हणतेस? हा, मग मी चुकले तर मीच माफी मागणार। बरं रमाताई, दिवाळी तोंडावर आलीये, झालं गेलं ते विसरून जाऊयात? एका अटीवर। अट? हो, तुझा तो बबन्या आहे ना, बबन्या झिपऱ्या, त्याला एकदा सांग, माझी साडी अशी पिंपळावरती टांगून बिंगून काही होत नसतं, तशाने मी जात नसते। परत जर त्याने असं केलं ना तर त्यालाच उलट टांगेन पिंपळाला। रमाताई, भावासारखा आहे माझ्या, चुकला तो, त्याच्याकडून मी माफी मागते। बापरे, सॉरीचा जपच करतीस तू? हो, खरंच माफ करा मला। परत तेच? पण आनंदी, एक लक्षात ठेव, काही झालं तरी या घरावर पहिला हक्क माझाच आहे। आनंदी, आनंदी, हा, हे आनंदी, हे बघ, हे पैसे ठेव। कशासाठी? अरे, तुम्ही आता फराळ घरीच बनवायचं ठरवलं ना, मग त्यासाठी इतर पण वस्तू लागतील ना। हा, मग त्याची यादी बनव, आपण ते घेऊन येऊया। चालेल। मी काय म्हणतो, उद्या दिवाळी आहे, एका रात्रीत होईल हे सगळं? गे बाय माझे, त्याची काळजी नका करू तुम्ही, मिळून मिसळून केलं ना की सगळं फराळ तयार होईल पटापट। हा, अगदी एका रात्रीत सुद्धा। आणि तुम्ही पण आहात ना मदतीला? सॉरी, म्हणजे आम्ही आहे, मीही सोबत असणार आहे। मिळून मिसळून बनवूया सगळं। हा, वर्षा, ए वर्षा, इकडे ये, इकडे इकडे। हा दादा, ऐकलं ना काय ते? सगळ्यांनी मिळून मिसळून फराळ बनवायचं आहे असं ठरलंय। हो, कुठे चालली होतीस? पण अच्छा, टिफिन घेऊन चालली होती भाऊजींना, त्याची काळजी करू नको, आम्ही आता त्या वस्तू आणायला जाणार आहोत ना, मग टिफिन त्यांना मी पोचवू। आता कोणी कुठेही जायचं नाहीये आणि काहीच कारण चालणार नाहीये, मिळून मिसळून फराळ बनवायचं ठरलंय। हा, मिळून मिसळून। हा, ठीक आहे, मी चिंगीला बोलवतो। चिंगी, चिंगी, बाळा चल, आपल्याला फराळ बनवायचं, ये। आई, हॅलो आई,
अरे थांबा थांबा, तुम्ही असंच करत राहिला तर होणार आहे का आज रात्री? तेच तर मला म्हणायचंय ना बाई ग, अजूनही विचार कर. म्हणजे आपल्याला इच्छा भरपूर आहे ग, पण वेळ नाही आहे. एका रात्रीत एवढे सगळे पदार्थ जमणं कठीण आहे ग बाई. हो ना, आईला इतके वर्षात जमलं नाही, तुला एका रात्रीत काय जमणार आहे? ते दिवाळीत भुईचक्र असतं ना, ते तुझ्या जिभेवर फिरवीन आणि तोंड बंद करीना. काही बोलते ते चाललंय काय, तुझं काय चाललंय? सारखं आपलं बडबड. पुरे पुरे ऐक आई, ठरलंय ना आता घरीच फराळ बनवायचंय, करूया ना. हा आई काळजी नका करू तुम्ही. आपण एक काम करूयात, प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवूयात. मला चकली. हा बरं ठीक आहे. चकलीसाठी काय काय लागतं? चकलीसाठी उडदाची डाळ, चण्याची डाळ, तो मसाला पण लिहा, चकलीचा मसाला मिळतो. ठीक आहे, हे झालं. तुम्हाला काय आवडतं? मला मला लाडू. कसला लाडू? रव्याचा लाडू. रव्याचा लाडू. रव्याच्या लाडूसाठी लागणारं सगळं सामान आहे, फक्त तूप लागेल. ठीक आहे, तूप. आणि मला ना शंकरपाळे आवडतात, ते आनंदी तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे करूया. व्हेरी गुड. मग तू आता आनंदीला तू मदत करायची शंकरपाळ्यासाठी. हा नको, एकाच प्रकारचे करूया. झालं की पाय माझे, आई घरात चिरणं नाहीये. नाही ठीक आहे, आणूया. चल चिरण. म्हणजे असं आहे का, म्हणजे आपल्याला जो पदार्थ आवडतो त्या पदार्थासाठी आपण मदत करायची है ना? हो. अगं बाई आनंदी, काय करू ग. म्हणजे माझं मन सांगतंय की मला करंजी आवडते, पण माझे गुडघे सांगतायत की बसून करंजी जमणार नाही. खोटं नाही बोलत. मग उभं राहून कर तू. आई करंजी आवडते ना तुम्हाला? हो खूप. तुम्हाला जशी होईल तशी मदत करा, पण करंजी करूयात आपण. करंजी. ठीक आहे. आनंदी, तुला काय आवडतं? तू एवढं रात्रभर जागून या सगळ्यांच्या आवडीनिवडीचं काहीतरी करणार, पण तुला काय आवडतं याची कोणालाच काही पडलेली नाहीये. आनंदी, तुला काय आवडतं? तू बोललीच नाहीस, सांग. अच्छा, आता हिला काय आवडतं याची तुला पडलीये का? राघव, तुला माझी आठवण पण येत नाहीये का? मला कडबोळी आवडायची, ते तुझ्या लक्षात सुद्धा नाहीये. आणि तुला पडलीये हिची, हिला काय आवडतंय त्याची. हिच्या आयुष्यातलं कडबोळ झालंयस तू. तुला एवढं आठवावं लागतं? आपण कडबोळे बनवूयात. कडबोळे? ठीक आहे, त्यासाठी लागणारं सामान आहे. मी तुला मदत करेन त्यासाठी. मला दे ना बाबा. हा ठीक आहे, हे घे, इथे कर. फिरवतो ते मी धरतो, तू हे फिरव. किती आई 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 कंबर तो. आई अजून खूप आहे, खूप आहे, कर तू कर. लास्ट रोन तुटलं. ठीक आहे, हरकत नाही, पण छान झाली. एवढी जाडजाड ठेवू नको, जरा बारीक कर. हो, चुकलं जरा. नाही, ते शिजत नाही नंतर व्यवस्थित. हा, नीट नीट तळून घे. हा हो. हा, कच्ची राहिली नाही पाहिजेत कडबोळी. मला खूप आवडतात कडबोळी. हा, ए तो रवा भाज आणि एक करपतील. घे लवकर, दोन्हीकडे लक्ष राहिलं पाहिजे आनंदी. बरोबर. हा, रवा भाज, रवा भाज. नाहीतर असा तो ब्राऊन होतो ना, मग लाडू नीट दिसत नाही. हा, चल चल लवकर आता हे. हा, झालं का व्यवस्थित? नीट झाली पिठी साखर? हा हा, ठेव. आणि ऐक ऐक, पहिल्यांदा हे नाही, आत्ता नको टाकू, आत्ता नको टाकू. नीट व्यवस्थित चॉप करून घे. आणि काजू बरोबर बदाम पण पाहिजेत. आणि प्रत्येक लाडवाच्या वरती ना एक 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 छोटा छोटा मनुका लावायचा. हा, छान दिसतील. शिंगे, हे आनंदीला नेऊन जा.
ए चिंगू चिंगू थांब. अगं ती कडबोळी करपतील ना अगं. हो भाजेल ना तुम्हाला. मला नाही भाजत, पण तुझा हात भाजला असता ना. काय हे? अगं हा जा नीट हा हळू पाडू नकोस. हा आनंदी कळलं कळलं. हे झालं. थँक्यू. चिंगी बाबाला जमतंय का चकल्या? हा हे घे तुझ्यासाठी. गरम आहे का? थोडंच गरम आहे. हा खा. थँक्यू. किती मन लावून करत ग माझं लेकरू. कडबोळी. काय झालं? करंज्या बनवा बाकी आहेत. चोंबडी. हे कशी झाली चकली? तू बनवलीस? छान झाली? आवडली? बस 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 कर. धर गोळा करून दे मला. चहा. हा. अरे तुम्ही झोपताय काय? आई कोण झोपलंय? मी नाही झोपले. काय राहिलंय आता? आपलं काय ठरलं होतं? हा बरीच कामं राहिलेत अजून. आता काय राहिलं ग? वर्षाला पण उठव. वर्षा, हे वर्षा उठ, कामं राहिलीत, उठ अजून. हे बघा हे राहिलंय हे. आई हे आहेच अजून. रव्याचे लाडू माझ्या आवडीचे. हो हे का? पण बनवायचे. बरं बरं, करू ना त्यात काय, करू आपण. चल दे. या. चिंगी ए तुला लाडू वाळायचे का? तू काय करते? झोपते? मग आतमध्ये जाऊन झोप. बरं ठीक आहे चल मग ये. काय करायचं, लाडू वळायचेत. चला. चला घ्या. हा घ्या 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 घ्या. चिंगी गरम आहे हा बाळा, गरम आहे. ए थांब चिंगी. गरम आहे गरम. हा गरम आहे, हात भाजे. पण मला करायचं. मग कर ना, पण सावकाश कर. सावकाश. हा काय एवढं घाबरताय? कर वर्षा, कर 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 लाडू कर. गरम आहे आई. शी नुसते घाबरट लोक आहेत. अगं घ्यायचं.
आई सांगितलं होतं. नाही रे, एवढी गरम? दादा ऐक ना, खरंच हे खूप गरम आहे. आतमध्ये अजून खूप कामं असतील ना, तर मी ती बघते काय कामं आहेत ते. किचनची पण कामं असतात ना, ती पण महत्वाची. ती कोणी करायची ना, ते आम्ही करतो दोघी जणी. आनंदी लाडू वळ, मदत कर तिला. आल्या मी आले. घे सांभाळून ग. मला झोपच आवरली जात नाही वर्षा. माझी पण आई. एकदा तो दादा उठवतो, एकदा त्याची ती मुलगी उठवते. जाऊ मोरू दे, त्यांना करू दे काम, आपण थोडं झोपूया. काही कामाच्या नाहीत या बायका. ती बिचारी आनंदी इतक्या उत्साहाने सगळं करतेय आणि या इथे येऊन झोपल्यात. आनंदीलाच सांगते. आई काय करू ग? काय काही नाही. ताई उठा, सगळं झालंय, जाऊन झोपा आता. बरं झालं बाई, झोपू मी. चल बाई. आय आय ग, गुडघे गेले माझे. ते लाडू बिडू झालं ना सगळं? सगळं झालं. हा, मग मला निघायला हवं आता. थांबा. काय ग? हे बघा, ह्यात फराळाचं दिलंय, ह्यात कारेट आहे आणि उठणं. हा, उद्या लवकर यायची घाई करू नका. छान दिवाळी साजरी करा. मी झोपून राहिले तर लगेच असं बोलतेस का तू? नाही हो वर्षाताई, असं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं की तुमची दिवाळी छान साजरी करा भाऊजींबरोबर. उद्या यायची घाई करू नका. तुमची पण गडबड होणार नाही. सगळं दिलंय मी तुम्हाला. हा, आणि हो, तू पण छान साजरी करा दिवाळी तुझ्या यांच्या बरोबर. तुझी पहिली दिवाळी आहे ना. हे सुद्धा घ्यायला आलेच आहेत मला खाली. येते. अहो, मी काही मदत करू? नाही, होतं झालं. थांब.
या वर्षीची दिवाळी घरी नवीन आनंद घेऊन येणार असं दिसतंय.